कारदगा येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 200 रुग्णांची तपासणी. कारदगा तालुका निपाणी येथे आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, शमनेवाडी, बेडकियाळ व कैलासवासी दीपक खोत प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी दीपक खोत काका यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 200 रुग्णांची वेगवेगळ्या आजारावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रथमतः डॉक्टर मृत्युंजय जंगले यांच्या हस्ते कैलासवासी दीपक खोत यांच्या प्रतिमेचं पूजन तर पुष्पहार अर्पण डॉक्टर विवेक जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व वैद्यकीय पथक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद खराडे व यशवंत कावडे म्हणाले, आज गोरगरीब जनतेच्या आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी अशा शिबिरांची नितांत गरज आहे. कैलासवासी दीपक खोत यांनी गावात एक कणखर भूमिका घेऊन राजकारण केलं. त्यांचे कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिबिराला प्रारंभ करण्यात आला. अस्थितज्ञ डॉक्टर मृत्युंजय जंगले, नेत्रतज्ञ विवेक जावळे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला देऊन औषधं दिली. शिबिरात अनेक रुग्णांची ECG, BP, साखर तपासणी मोफत करण्यात आली. स्वागत प्रास्ताविक अनिकेत खोत तर सूत्रसंचालन करून आभार प्रकाश चव्हाण यांनी मांडले. यावेळी कुबेर आळते, भाऊसाहेब चिंदके, विजय कदम, आप्पासाहेब सावंत, लक्ष्मण पसारे, सोमनाथ गावडे, धनपाल चव्हाण, सम्यक गेबिसे, पोपट कागले, बाळू जत्राटे, बाळू पटेल, आनंदा वैद्य, पुंडलिक खोत, मनोज जगताप, बंडा पटेल, प्रदीप चौगले, नंदकुमार पगडे, सम्राट पसारे, अब्दुल शिराजबाई, युवराज गुनके, साजिद पटेल, वैभव माळी, संतोष माळी, प्रथमेश माळी, विजय खोत, प्रवीण खोत, प्रकाश शिंगे, रणजित कदम, निवृत्त धनगर, शंकर वडर इत्यादी मान्यवर, आशा कार्यकर्त्या, हॉस्पिटलचे कर्मचारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. कैलासवासी दीपक खोत यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केला आहे. या आरोग्य शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी, विविध अस्थिरोग तपासणी, विविध हाडावरील रोग तपासणी, त्यावर अनेक भरपूर BP, शुगर, ECG, मोफत ECG खालील प्रमाणांचे आम्ही शिबिर आयोजित केले आहे. माझ्यापेक्षा वयाला लहान असताना सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता जी असायला लागते ती दीपक खोतांच्याकडे होती. आज ह्या पद्धतीने काम करायलाच पाहिजे. मग कोण माझ्याकडे जातो, कशा पद्धतीने जातो हे न बघता आपलं काम नेटानं आणि सरळ मार्गी कसं होईल हे बघण्याचं काम दीपकांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं जर काम तुम्ही सर्व कर्मचारी केलं तर तुम्हाला यश मिळायला फार वेळ लागणार नाही. दीपक खोतांची पुण्यतिथी अशाच पद्धतीने किंवा जयंती अशाच पद्धतीनं गावात व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, अशा व्यक्तीची प्रेरणा सगळ्या तरुण वर्गाला मिळायला पाहिजे. भविष्य मी आल्यापासून बघतोय, मला याच राजकारणात फिरायचं नाही, पण बघतोय आपण जी मंडळी राजकारणामध्ये गेली त्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला, गावात एक पाहिलं नाही. आणि अशा प्रकारचं स्वतःचा स्वार्थ बघून जर करणारी काम असतील तर आपल्याला काही मार्ग आपण दिलेले आहेत. त्या मार्गावर आपण सर्वांनी जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होणार. फक्त मराठा समाज ही एकच एक विषय नसून इतर समाजाच्या बाबतीत देखील त्याची फार काम करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यायचा असताना आम्ही कथा राहिलो, पण दीपक खोत तरी कसा त्यामध्ये भवनाचा विषय असू दे, बऱ्याच ठिकाणी बरेच विषय मांडत बसलो तर 2-4 तास कमी करते. कारण फार मी जवळून त्याच्याबरोबर काम केलं. आणि माझा एक त्यामध्ये ड्रॉबॅक होता की मी गावात नवीन होतो. त्यामुळे दीपकच्या पोपट काळे आणि 3 मंडळी असणार, बाळू जत्राटे असणार,
कुठलीही गोष्ट करायची झाली तर जरा दीपक त्याला पहिला विचारायचं आम्ही काम करतो, वयानं लहान असून देखील. कारण त्याचा एखाद्या विषयाबद्दलचा प्रगल्भता किंवा ती माहिती घेण्याची पद्धत, ते असणारे विषय आम्हाला सांगण्याची पद्धत आणि ठाम कठोर निर्णय घेण्याची पद्धत आज देखील आम्हाला ते सर्व गोष्टी आठवतात. पण काळापुढे कुणाचं काय चालत नाही. त्यांचं कुटुंब मोठं, फार मोठा आघात झाला, ती कुठली भरून कधीही निघणार नाही. पण आम्ही तुम्ही सर्वांनी त्याने ज्या ज्या चांगल्या गोष्टी शिकवून आपल्याला दिलेल्या आहेत, जे मार्ग सांगितले आहेत, ते खऱ्या अर्थानं आपण अवलंबून जाऊया.